नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण CSAT 2019चा MPSCचा जो प्रिलिमचा पेपर आहे तो सोडवत आहोत आणि तिच्यात या व्हिडिओमध्ये 46 to 50 म्हणजेच पॅसेजमधला जो एक्सक्लुझिव्ह इंग्लिश पॅसेज आहे घेतो तो आपण सोडवणार आहोत. आणि इथं ह्या लेक्चरसोबतच आपले सगळे पॅसेजेस क्लिअर होत आहेत. म्हणजे एकूण 50 प्रश्न जे आहेत आधी ऑलरेडी आपण डिसिजन मेकिंग पण सोडवलेलं आहे. म्हणजे ह्या पेपरमधले 55 प्रश्न आपले कंप्लीट होतील. हा जो पेपर तुमच्यासमोर आहे तर हा सेट ए आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि असं पण पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा एकच पॅसेज सापडतो जो इंग्लिशमध्ये आहे. आता बऱ्याच लोकांना इंग्लिशचा इश्यू असतो. खरं तर हा पॅसेज जो आहे हा पॅसेज खूप फॅक्च्युअल असा नाही. तुम्हाला ते वाचून बऱ्याच गोष्टी समजाव्या लागतात. आणि दुसरी गोष्ट आहे व्होकॅब्लरी जी आहे, म्हणजे शब्द जे आहेत ते आपल्याला त्यांचे अर्थ ते पण वाचत असताना समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर एक प्रश्न आहे. पण जर तुम्ही नीट हे वाचन केलं, आता याच्यासाठी काय आहे ना की तुम्ही इंग्लिश पॅसेजेसचे जे काय आहे की जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी हेल्प होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हा जो पॅसेज आहे हा पॅसेज वाचत असताना याचा मतितार्थ लक्षात घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी उत्तरं आहेत ती पटापट आपण सोडवू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पॅसेजशी म्हणजे संदर्भ न राखणारे जे रेफरन्सेस तुम्हाला दिले जातात ते रेफरन्सेस थोडे तुम्हाला बाजूला करता आले पाहिजेत, जेणेकरून आपली उत्तरं जी असतात ती पटापट क्लिअर होत जातात. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे आपण बघूयात. ॲक्च्युली हा जो पॅसेज आहे तो लँग्वेज संबंधीचा आहे, भाषेसंबंधीचा आहे. ओके, भाषा, कल्चर आणि त्या सगळ्या गोष्टी. पहिला प्रश्न आहे, चिल्ड्रन लार्जली ॲक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज बाय लर्निंग वर्ड्स इन द क्लासरूम बिकॉज ऑफ देअर पॅरेंट्स इनकरेजमेंट थ्रू द एक्सपोजर दे गेट टू डिफरंट लँग्वेज अटर्नेसेस. ओके, आता लहान मुलं जी असतात ती त्यांची पहिली लँग्वेज जे शिकत असतात ते कशामुळे शिकतात. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इन द क्लासरूम हे उत्तर असू शकतं का याचं, तर नक्कीच असू शकत नाही. त्याचं रिझन एकदम सिम्पल आहे. तुम्ही जर हा एकंदरच जर आपण बघितला, समजा आता याच्यातला जो पहिला पॅरा आहे याच्यात म्हटलेलं आहे की चिल्ड्रन्स व्हेरी लार्जली ॲक्वायर. आता इथून बघा, तुम्ही टिक केलं आहे तिथून ग्रीनमधला हायलाईट, ॲक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज बाय ग्रामर कन्स्ट्रक्शन फ्रॉम एक्सपोजर टू रँडम कलेक्शन ऑफ अटर्नेस दॅट दे इन्काउंटर. ओके, म्हणजे जे काही वेगवेगळे त्यांना रेफरन्सेस मिळत जातात तिच्यामधून ते वर्क होत जातं. आता याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या पर्टिक्युलर उतार्यासंबंधीचा, की याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की पहिली लँग्वेज जी आहे की हिच्यामधून पहा, लेसर एक्सटेंट इट इज टॉट वेन पॅरेंट्स फॉर एक्झाम्पल डेलिबरेटली इनकरेज देअर चिल्ड्रन टू टॉक अँड टू रिस्पॉन्ड टू टॉक, करेक्ट देअर मिस्टेक्स अँड इनलार्ज देअर वोकॅबलरी, बट इट मस्ट बी इम्पेसाइज दॅट. म्हणजे पॅरेंट्स इनकरेज करत असतात, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु इम्फेसाइज कशावर आहे, महत्त्वाचं काय आहे, तर ही पुढची ओळ आहे. आणि याच्यानुसार तुमचं उत्तर येतं. आणि त्यातल्या त्यात पण तुम्ही एकंदर सगळं जर बघितलं तर लार्जली ॲक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज इन अ क्लासरूम, आपण म्हणजे फारी हे तर येऊच शकत नाही उत्तर. साधी गोष्ट आहे, आपली जी पहिली भाषा जी आहे, मदर टंग जी आहे आपली है ना, मराठी आहे. आपण कुठं शिकलो, आपण घरी शिकलेलो आहोत, किंवा समाजातले जे काही आपले एन्काउंटर होत जातात, बाहेर जातो आपण, ऐकतो, बोलतो, याच्यातून ते होत जातं. क्लासरूममध्ये जायला बराच वेळ आहे, तोपर्यंत आपण पहिली लँग्वेज शिकत नाही असं होत नाही. लॉजिकल पण नाही. आणि तुम्ही नीट उतारा वाचला तर तिच्यातूनही तुम्हाला गोष्ट क्लिअर होऊन जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी पहिल्यांदाच दिलेलं आहे इन्करेजमेंट, पण मोर इम्फिसाइज कशावर आहे त्याचा, थ्रू एक्सपोजर दे गेट टू डिफरंट लँग्वेजेस, म्हणून याचं उत्तर जे आहे ते डी आहे. ओके, पॅरेंट्सच्या इन्करेजमेंटपेक्षाही त्यांनी क्लिअर केलेलं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे डी. ओके, people in higher society laugh at people who do not want any change in their language, people who try to better themselves by appropriating their language in its phonological, grammatical and vocabulary features, people who feel secured in their social status. म्हणजे हायर सोसायटीमध्ये लोक कुणाचं हसं करतात अशा पद्धतीने हे विचारलं आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना हा जो इथला सगळा पॅरा आहे हा आपल्याला कामात येतो, की आता the deliberate cultivation of appropriate dialect in its lexical, grammatical, and phonological features has been self-imposed task of many persons wishing to better themselves, but the butt of unkind ridicule on the part of persons already feeling themselves secure in their social status or unwilling to attempt change it.
आता एकंदर तुम्ही जर सोसायटीचं बघितला, हा सगळा जो पार्ट आहे इथला, है ना, हा त्याच्याशी रिलेट करतो की जी लोक म्हणजे ते स्वतःच त्या याच्यात चेंजेस करायला जातात आणि तिच्यातून मग ते हसं करून घेतात. तर एकंदर याच्यासाठीचं जे उत्तर आहे ते उत्तर तुमचं सरळ आहे आणि ते म्हणजे हे 2 नंबरचं उत्तर. पीपल हू ट्राय टू बेटर देमसेल्स बाय ॲप्रोप्रिएटिंग देअर लँग्वेज, है ना, कारण ते स्वतःहून ते तसं करायला जातात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हिच्यामध्ये कोण हसं करून घेतं, तर ही लोकं आहेत, कारण ती चेंजेस करायला जातात आणि तिच्यातून तसं होतं. तर हे त्या पूर्ण पॅरा तुम्ही वाचल्यानंतर हे क्लिअर होतं. ओके. एकंदरीतच हा पॅरा असा नाही आहे की ज्याथं तुम्हाला मराठीचे किंवा आधीचे पॅराग्राफ्स जे होते की जे सरळ सरळ उत्तर होती, तुम्हाला ते नीट वाचून अंडरस्टँड केल्यावर ते येतं. पीपल हू डू नॉट वॉन्ट टू चेंज इन देअर लाईफ, त्यांच्या लँग्वेज त्यांच्यावर कुणी हसतं म्हणजे काही संबंधच नाही, ते इम्प्रोव्हायझेशनच्या इथं हसू येऊ शकतं. ओके. म्हणजे तुम्ही लॉजिकली जरी बघितलं की एखादी व्यक्ती जर इम्प्रोव्हाइज करायला गेली तर लोक त्याला क्रिटिसाइज करतात त्या पद्धतीने. त्याच्यानंतर एलिझा डुटेल्स एक्झाम्पल इज गिवन टू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ टॅबूज, हाऊ कॉमेडी इज वुवन अराउंड हर, हाऊ लँग्वेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मुव्हिंग अप अँड डाऊन इन अ सोशल स्केल, हाऊ गुड लँग्वेज इज नेसेसरी टू ॲक्सेप्टेड इन अ हायर सोसायटी. आता एक व्यक्तीचं तिथं उदाहरण आहे एलिझा डुलिट्सचं, आणि हे जे तुम्हाला इथं दिसतं आहे हा सगळा पार्ट जो आहे, तर एलिझा डुलिट्स नीड टू अनलर्न हर नेटिव्ह कॉकनी इफ शी इज टू राईज इन अ सोशल स्केल, है ना, म्हणजे तिची जी नेटिव्ह भाषा आहे त्याच्या पलीकडे तिला जावं लागेल सोशल स्केलमध्ये वर जायचं असलं तर. कल्चरली अँड सब कल्चरली डिटरमाइंड टॅब्यूज प्ले अ पार्ट इन ऑल दिस. Persons desirous of moving up and down in a social scales has to learn what words to use and what words to avoid if they are to be accepted and to belong in their new position. याच्यामध्ये सिंपल असं आहे की जर तुमची भाषा कुठले शब्द वापरायचे आणि त्या सगळ्या याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचं सोशल स्टेटस वाढवता येतं, आणि म्हणून हे जे उदाहरण आहे हे तुमच्या लँग्वेज इम्प्रोव्हायझेशनशी संबंधित आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे 48 नंबरचा जो आपला प्रश्न आहे त्याच्यामध्ये की लँग्वेज प्लेज इम्पॉर्टंट रोल इन मुव्हिंग अप अँड डाऊन इन सोशल स्केल्स. म्हणजे तुम्ही जर योग्य शब्द वापरले तर सोशल स्टेटस जाणार आहे. तिथं सरळ सरळ लिहिलेलं आहे हाऊ गुड लँग्वेज इज नेसेसरी टू बी ॲक्सेप्टेड इन हायर सोसायटी. एक चांगली भाषा असली तर तुम्ही हायर सोसायटीमध्ये ॲक्सेप्टेड असतात. सी आणि डी हे याचं उत्तर आहे. ए आणि बीचा इथं काही एक संबंध येत नाही. द मिनिंग ऑफ टॅब्यूज, हाऊ कॉमेडी इज वुवन अराउंड हर, है ना, तर सी आणि डी. आता हे ऑप्शन्स का टाकलेत त्यांनी, हाऊ कॉमेडी इज वुवन अराउंड हर, याचं रिझन तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा काय असतं की आता इथं हे आहे की मच ऑफ द कॉमेडी इन द जॉर्ज बर्नार्ड शॉज पिग्मिलियन वगैरे वगैरे. मग आता आपला प्रॉब्लेम काय असतो, बऱ्याचदा आपण हे शोधतो तिथं आणि हे शब्द आपल्याला तिथं दिसतात आणि आपण ते उत्तर टिक करतो आणि आपण आयोगाच्या ज्या जाळ्यात त्यांनी आपल्यासाठी ट्रॅप टाकला आहे तिच्यात अडकतो. म्हणून ते वाचून त्याचा अर्थ समजून घ्या. फक्त तिथं सारखे शब्द बघू नका. ही एक शालेय जीवनात लागलेली सवय असते, ती आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरते. त्याच्यानंतर कॉकनी. आता तुम्हाला ॲकल्चरेशन, हायरार्कीज, टॅबूज, मॅनिफेस्टेशन, प्रोहिबिटेड वर्ड्स, क्लिअरली सीन, डायलेक्ट, सिस्टीम ऑफ लेवल, एकीकडे शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समोर दिलेला आहे. आता कॉकनी जी काय आहे तर ती ॲक्च्युली नेटिव्ह लँग्वेज, स्थानिक बोली, डायलेक्ट जे आहे त्याला म्हटलं जातं आणि तो शब्दही तिथं तसा वापरलेला आहे. मी थोड्या वेळापूर्वीच एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं होतं. ॲकल्चरेशन नावाची जी गोष्ट आहे ती कल्चरशी संबंधित आहे. मिक्सिंग कल्चर, तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं एखादं कल्चर कॉन्टॅक्टमधून शिकता, डायरेक्ट कॉन्टॅक्टमधून, त्याला ॲकल्चरेशन म्हणतात. ओके. सो UPSC इथिक्समध्ये ही टर्म शिकवली जाते बा, ॲकल्चरेशन, इनकल्चरेशन, सोशल ॲस्पेक्ट, है ना, त्या सगळ्या गोष्टी. सो मिक्सिंग ऑफ कल्चर. मग आता ॲकल्चरेशन जे आहे तर माझ्या माहितीनुसार, समजा मला हा वर्ड फार चांगला माहीत आहे कारण हा सब्जेक्टच मी शिकवतो UPSCला म्हटल्यावर. मग आता बीचं 5 जे आहे ते कुठं आहे, फक्त 2 ठिकाणी आहे बघा, त्याच्यामुळे हे उडून गेलं इथं. आता हे असे जे असतात वोकॅबलरीचे, तर हे तुम्हाला पॅराग्राफ न वाचता पण सोडवता येतात जर तुमची वोकॅबलरी चांगली असेल तर. ओके. त्याच्यानंतर मग 2 तुमच्याकडे ऑप्शन राहिले, त्याच्यात पण कॉकनी, क्लिअरली सीन, एचं 2. आता एचं 2 जे आहे तर कॉकनी डायलेक्ट 3 नंबर आहे बघा, तर तो एकाच ठिकाणी आहे वरती, त्याच्यामुळे तुमचं उत्तर ऑलरेडी येऊन गेलेलं आहे कारण खाली 4 आहे, हे पण कट झालं. त्याच्यानंतर हायरार्कीज हा जो शब्द आहे, तर हायरार्की म्हणजे काय, श्रेणी, खालची श्रेणी, वरची श्रेणी. सिस्टीम ऑफ लेवल्स, हायरार्की आपण किती म्हणजे सोसायटीच्या बाबतीत हे तर किती वेळा वापरतो आपण. त्याच्यामुळे बघा
सीचं 4. आता सीचं 4 पण 2 ठिकाणी होतं, त्याच्यामुळे खालचा ऑप्शन पण तुमचा जात होता. म्हणजे कुठले 2-1 शब्द जरी माहीत असले तरी तुमचं काम होऊन जातं. टॅब्यूज जे काय आहे, तर टॅब्यूज म्हणजे काय की डाग लागणं, टॅब्यू प्रोहिबिटेड वर्ड्स आहे ना, हा शब्द पण बराच आहे, सोशल टॅब्यू म्हणून वापरला जातं. मॅनिफेस्टेशन्स म्हणजे काय, क्लिअरली सीन. एक क्लिअर आहे की हिच्यातले 2 शब्द जरी तुम्ही फोडू शकलात अर्थ तर तुमचं काम होतं. आणि जर तुम्ही नीट वाचलं तर हे शब्द तुम्ही बऱ्याचदा म्हणजे याच्यातले कल्चर हायरार्की आणि टॅबूज तर तुम्ही वाचलेलंच असेल, आणि मॅनिफेस्टेशन हे 3 शब्द आपल्याला येत असतात बऱ्याच ठिकाणी है ना. त्याच्यामुळे थोडंसं नीट बघायचं, नीट वाचायचं, तर तुम्हाला याचं उत्तर डायरेक्टली काढता येऊ शकतं. विच ऑफ द गिव्हन स्टेटमेंट आर ट्रू इन द कॉन्ट्रॅक्स्ट ऑफ पॅसेज. ॲनिमल लर्न थ्रू इमिटेशन बट नॉट ह्युमन बिंग्स. बघा, हा जो पॅसेज आहे या पॅसेजची सुरुवात कशी होते. या पॅसेजची सुरुवात आहे की लँग्वेज इज ट्रान्समिटेड कल्चरली अँड इट इज लर्न. दुसरं, हा जो दुसरा पॅरा आहे त्याची सुरुवात बघा. इफ लँग्वेज इज ट्रान्समिटेड ॲज अ पार्ट ऑफ कल्चर, हा येलो याच्यातला. इट इज नो लेस ट्रू दॅट कल्चर ॲज होल इज ट्रान्समिटेड व्हेरी लार्जली थ्रू लँग्वेज इन सो फार ॲज इट इज एक्सप्लिटली टॉट द फॅक्ट that humankind has a history in the sense that animal do not is entirely the result of language. हे जसंच तसं वाक्य आहे, खाली तुम्ही बघू शकता. इथं त्याने विचारलेलं आहे आपल्याला बघा की ॲनिमल्स लर्न थ्रू इमिटेशन बट नॉट ह्युमन बिंग, तर तसं नाही आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरं, अनुकरणातून माणसं शिकत नाही असं नाही. आपला पहिला MCQ बघा, पहिल्या MCQमध्ये आपण काय सांगितलं आहे की चिल्ड्रन लार्जली ॲक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज थ्रू द एक्सपोजर दे गेट टू द डिफरंट लँग्वेज अटर्नेस. अनुकरणातून पण मुलं शिकतात, पण माणूस शिकतो. त्याच्यामुळे हा जो पहिला आहे तो चुकीचा आहे बा. लँग्वेज डज नॉट रिफ्लेक्ट कल्चर, हेही चुकीचं आहे. वरती आपण पहिली ओळ दिलेली आहे ते कल्चरशी संबंधित आहे. वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली, हे वाक्य तुम्हाला वरती दाखवलं मी. त्याच्यामुळे एक तर याच्यामुळे आता आपण आपले 2 स्टेटमेंट पहिले चुकीचे आहेत. ए चुकीचं आहे, बी चुकीचं आहे. इथं बी आहे बघा, त्याच्यामुळे हे कट झालं. इथं ए आहे, त्याच्यामुळे हे कट झालं. आता सिम्पल आहे तिसरं, वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली, हेही मी तुम्हाला दाखवलं. तर हा जो सी नंबरचा ऑप्शन आहे तो पहिल्या याच्यात आहे पण 4 याच्यात नाही आहे. ते पुढचे जे 3 आहेत ते वाचायची गरज नाही आहे. आपलं उत्तर आलेलं आहे CDF. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचून नीट एक एक गोष्टीवर काम केलं तर तुमचं काम सोपं होतं. तर त्या याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप प्रॉपरली तुम्ही वर्क करणं फार फार गरजेचं आहे. सो इंग्लिश इम्प्रोव्हायझेशन पण याच्याबरोबरच झालं तर तुमचे जवळपास 12.5 मार्क म्हणजे खूप मोठी डील आहे. आणि त्याच्यामुळे ऑप्शनला वगैरे टाकू नका. नीट गोष्टी बघा, नीट वाचा, थोडी सवय लावून घ्या, प्रॅक्टिस करा, गोष्टी होतील. स्पॉटलाईट